आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे कशासाठी या भिकाड्या लोकांच्या मागोमाग जातोयस? आता मुकाट्याने एकही शब्द न बोलता घर गाठायचं। चल सिद्धू, आजी, मी कुठेही येणार नाही। आई, मी सांगते त्याला। सिद्धू, हे बघ बाळा, तू चल ना घरी। जे काही झालं ना ते सगळं आता बाजूला ठेव आणि तू घरी चल। तू घरी नाही आहेस ना तर घराचं सगळं चैतन्यच हरवलंय रे। काल रात्रीपासून माझ्या डोळ्याला डोळा नाहीयेत। तू चल ना घरी चल। आई, आजच मी वटपौर्णिमेची पूजा करू। भावना मॅडमची साथ बायको म्हणून 7 जन्मांसाठी मागितली। त्यामुळे त्यांच्याशिवाय मी काही करण्याचा प्रश्न येतच नाही। मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, पण परत एकदा आठवण करून देतो। मी गाडे पाटलांच्या घरात पाऊल ठेवेन तर माझ्या बायको सोबतच। सावळी असो की असो गोरी गोमटी, 7 जन्म असावी माझ्या सोबती। नावाला नाव जोडून येते सासरी, किती बोलू काय बोलू तिच्यावरती। हात तुझा मागेन, साथ तुला देईन, मुकाट्याने करेन तुझं सारं काम। मागे पुढे फिरेन, प्रेम खूप करेन, म्हणू दे जग मला जोरू का गुलाम। नको बेबी रुसू नको, कोपऱ्यात बसू नको, आपण दोघं राजा राणी जगूया हसत। पलट पलट या पलट 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 या पलट पलट पलट। आज बोले आजीसाठी, पप्पा बोले मम्मीसाठी, काका बोले काकीसाठी हीच हवी। मामा बोले मामीसाठी, दादा बोले वहिनीसाठी, दाजी बोले दीदीसाठी हीच हवी। हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी, हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी। मुरलेल्या संसाराची गोडी नवी, हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी, हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी, बायको हीच हवी। वीणा, घरात खूप काम आहेत। अनोळखी माणसांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नका। चला घरात। आरती, देवा, खरंच खूप चुकलोय रे। ज्यांनी मला इतका जवळचा मित्र मानला त्यांनाच मी खूप दुखावलं। लक्ष्मी काकू माझ्याशी बोलत नाहीयेत ना, झेपतच नाहीये मला।
देवा देवा, तू प्लीज असं काहीतरी कर ज्याने लक्ष्मी काकूंचा राग कायमचा दूर होईल आणि माझा या घराशी असलेला नातं पहिल्यासारखा घट्ट होईल. प्लीज माझं हे ऐक दे. या क्षणाची मी खरंच खूप आतुरतेने वाट बघतो. शक्य नसलेल्या गोष्टींची वाट नको बघू सिद्धू. असं काहीही होणार नाहीये. काका तुम्ही असं का म्हणताय? सिद्धू, कालचा संबंध दिवस आणि रात्र तू इथे उदास, पण त्यामुळे परिस्थितीत तसुभरही फरक पडलेला नाहीये. तुझ्या एका चुकीमुळे सगळे खूप दुखावले गेले सिद्धू. त्यामुळे तुला कोणी माफ करणं शक्य नाहीये. अरे भावनाला सुद्धा याचा खूप त्रास होतोय. मला वाटतंय तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जावंस. नाही काका, जोपर्यंत तुमच्या सगळ्यांचा राग कमी होत नाही मी इथून नाही जाणार आहे. अरे झालं तेवढं पुरे झालं सिद्धू. यातून काहीही साध्य होणार नाहीये. इथं उभं राहून तुलाच त्रास होईल आणि घरातल्यांना सतत तुझ्या चुकीची जाणीव होत राहील हे वेगळंच. म्हणूनच सांगतोय तू इथून निघून जा. यातच सगळ्यांचं भलं आहे. काका मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मला का सांगताय. भावना मॅडमना होणारा त्रास मलाही बघवत नाही, पण तुम्ही फक्त त्यामुळे आला नाही आहात ना काका. तुम्हालाही कुठेतरी जाणीव झाली आहे ना माझ्या खरेपणाची, आणि म्हणूनच तुम्ही मला जा म्हणून सांगताय. हो ना काका, माझी खात्री आहे एक ना एक दिवस सगळ्यांना पटेल की माझा भावना मॅडमवर किती प्रेम येते. माझ्यावरचा राग कमी होऊन सगळेजण मला माफ करतात. तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तुला खरंच असं वाटतंय की सगळे तुला माफ करतील? हो काका, कारण मी आपल्या घरातल्या सगळ्यांना ओळखतो. आजवर या घरातल्या सगळ्यांनीच मला खूप प्रेम दिलं, खूप माया दिली. आता माझ्याकडून एवढी मोठी चूक घडली म्हणून सगळे रागवले. मला माहिती आहे, पण हरकत नाही. आपण जे आपल्या सगळ्यात जवळचे असतात त्यांच्यावरच रागवतो. त्यामुळे मी कितीही राग सहन करायला तयार आहे. पण मी ठरवलं जोपर्यंत मी भावना मॅडमना इथून माझी बायको म्हणून मानाने घरी घेऊन जात नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये. आणि त्यासाठी मी कितीही दिवस इथे गेटच्या बाहेर उभा राहायला तयार आहे. लक्ष्मी निवास